आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याच्या विचारांनी अक्षरशः एक साम्राज्य उभं केलं. आणि कमाल म्हणजे त्याचे नियम आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. चला तर मग आचार्य चाणक्यांच्या 15 कालातीत धड्यांमधून एक प्रवास करूया. काय जबरदस्त वाक्य आहे नाही का? 2 गोष्टी माणसाचं आयुष्य कायमचं बदलतात. एक म्हणजे अनुभव आणि दुसरं म्हणजे योग्य वेळी मिळालेली योग्य शिकवण. खरंच आहे हे. आणि आज आपण अशाच एका ज्ञानाच्या खजिन्याचा शोध घेणार आहोत जो हजारो वर्षांपासून लोकांना मार्ग दाखवतोय. आचार्य चाणक्य म्हटलं की आपल्याला इतिहास आठवतो. पण ते फक्त एक ऐतिहासिक व्यक्ती नव्हते बरं का. त्यांची चाणक्य नीती ही काही फक्त राजे महाराजांसाठी नव्हती. ती आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी एक यशस्वी आणि खरं सांगायचं तर एक अर्थपूर्ण आयुष्य कसं जगावं यासाठी एक प्रॅक्टिकल गाईड आहे. तर चाणक्यांची ही शिकवण आपण 3 सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. पहिलं म्हणजे आपली आतली ताकद कशी वाढवायची. दुसरं, बाहेरच्या जगावर आपलं प्रभुत्व कसं मिळवायचं. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, खरी मनःशांती कशी मिळवायची. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या पिलरपासून, आपली आंतरिक शक्ती. चाणक्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. कोणतंही मोठं यश मिळवायचं असेल तर त्याचा पाया असतो आत्मनियंत्रण आणि ज्ञान. चाणक्यांनी ज्ञानाला जे महत्त्व दिलंय ना, ते अफलातून आहे. ते म्हणतात, पैसा येतो जातो, सौंदर्य फिकं पडतं, पण ज्ञान असं आहे जे तुमच्यासोबत कायम राहतं. याचा अर्थ काय? म्हणजे आपली डिग्री किंवा जॉब महत्त्वाचा आहेच, पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे ती सतत काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती. हीच आपली खरी संपत्ती आहे जी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आता हा सल्ला बघा, किती प्रॅक्टिकल आहे. चाणक्य म्हणतात, आयुष्य इतकं मोठं नाहीये की आपण सगळ्या चुका स्वतःच करत बसू. खरी हुशारी दुसऱ्यांच्या चुकांमधनं शिकण्यात आहे. ही एक प्रकारे स्मार्ट स्ट्रॅटेजीज आहे. म्हणजे कसं, समजा व्यवसायात किंवा अगदी सोशल मीडियावर सुद्धा दुसऱ्यांकडून काय चुका झाल्यात ते बघा, त्याचं विश्लेषण करा. त्यांनी काय चुकवलं हे जर आपल्याला आधीच कळलं तर आपण ती चूक टाळून कमी त्रासात आणि कमी वेळात पुढे जाऊ शकतो. एकदम सोपं गणित आहे. आता हा मुद्दा तर आजच्या काळात खूपच महत्त्वाचा आहे. तुमचं गुपित हे तुमचं शस्त्र आहे. चाणक्य सांगतात की आपल्या सगळ्या गोष्टी, आपल्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस सगळ्यांना सांगत सुटू नका. विचार करा, आजच्या सोशल मीडियाच्या जगात आपण प्रत्येक गोष्ट शेअर करतो. पण चाणक्यांच्या मते प्रत्येक प्लॅन किंवा प्रत्येक कमजोरी जगासमोर मांडण्याची काही गरज नाही. आणि हेच आहे आपल्या पहिल्या पिलरचं सार. शिकणं कधीच थांबवू नका. परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण ज्ञान कायम आपल्या सोबत चालतं. ओके, तर आता आतून आपण मजबूत झालो. पण ह्या आंतरिक शक्तीचा वापर बाहेरच्या जगावर प्रभाव पाडण्यासाठी कसा करायचा हे पाहूया आपल्या दुसऱ्या पिल्लरमध्ये. कोणतंही नवीन काम हाती घेण्याआधी चाणक्य सांगतात की स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. 1. मी हे का करत आहे. 2. मी हे कसं साध्य करणार आहे. आणि 3. यात यशस्वी होण्याची शक्यता किती आहे. खरं सांगतो, या 3 प्रश्नांची उत्तरे शोधली ना की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. हा विचार त्या काळात किती क्रांतिकारी असेल याची कल्पना करा. व्यक्तीची ओळख जन्माने नाही तर त्याच्या कर्माने होते. म्हणजे आपण कोण आहोत हे आपण काय करतो यावरून ठरतं, बाकी काही महत्त्वाचं नाही. आणि हे तर किती सुंदर आहे. जी व्यक्ती जितकी मोठी असते तितकीच ती शांत आणि नम्र असते. अनेकदा आपल्याला वाटतं की मोठेपणा म्हणजे अहंकार, पण चाणक्य सांगतात खरी ताकद नम्रतेमध्ये आहे. नम्रता ही कमजोरी नाही तर ताकदीची खरी ओळख आहे. एका चांगल्या लीडरमध्ये काय गुण असायला हवेत. चाणक्यांच्या मते एका प्रभावी नेत्याकडे 5 प्रकारची शक्ती असायला हवी. चला बघूया कोणत्या आहेत त्या 5 शक्ती. तर या 5 शक्ती आहेत. पहिली, बौद्धिक शक्ती, म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता. दुसरी, मानवी शक्ती, म्हणजे एक चांगली लॉयल टीम बनवणं. तिसरी, आर्थिक स्थैर्य, कारण पैशांशिवाय मोठी स्वप्न पूर्ण होत नाहीत. चौथी, उत्साह आणि आवड, जी तुमच्या टीमला इन्स्पायर करते. आणि 5वी, सगळ्यात महत्त्वाची, कठीण निर्णय घेण्याची ताकद. एका चांगल्या लीडरला या 5 गोष्टींमध्ये माहिर व्हावं लागतं. हे अगदी खरं आहे. शिखरावर पोचणं सोपं असू शकतं, पण तिथे टिकून राहणं हे खरं चॅलेंज आहे. आणि यासाठी बाहेरच्या शत्रूंशी नाही तर आपल्या आतल्या शत्रूंशी लढावं लागतं.
म्हणजे लोभ, राग, मत्सर यांच्यावर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे. बरं, आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तिसरा पिलर खरी मनःशांती मिळवणं. म्हणजे पैसा, यश या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जीवनाचा खरा अर्थ शोधणं. चाणक्य आपल्याला एक खूप मोठी गोष्ट आठवून देतात. माणूस एक दिवस मरतो, पण त्याची चांगली कामं, त्याची चांगली कर्म शतकानुशतकं जिवंत राहतात. आपण मागे काय सोडून जातो हे आपल्या कृतींवर अवलंबून आहे. हा चाणक्यांचा अध्यात्माकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. ते म्हणतात, देव मंदिरात नाही, देव तुमच्या भावनांमध्ये, तुमच्या आत्म्यात आहे. म्हणजे खरी शांती बाहेर कुठे शोधून नाही, तर स्वतःच्या आत डोकावल्यावरच मिळते. आणि हा विचार तर आजच्या काळातल्या नात्यांसाठी खूप महत्वाचा आहे. अति आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे. याचा अर्थ प्रेम करू नका असं नाही. प्रेम नक्की करा, पण अपेक्षांचं ओझं टाकून नात्यांचा श्वास कोंडू नका. हाच हेल्दी रिलेशनशिप्स आणि मानसिक शांतीचा खरा मार्ग आहे. तर मग आपण पाहिलं की चाणक्यांचे हे हजारो वर्षांपूर्वीचे विचार आजही किती लागू होतात, नाही का? हे फक्त मोठमोठे विचार नाहीत, तर आयुष्य कसं जगावं यासाठीची एक प्रॅक्टिकल मार्गदर्शिका आहे. एक गोष्ट नक्की, चाणक्यांच्या शब्दांमध्ये फक्त तत्वज्ञान नाहीये, तर आयुष्य बदलण्याची ताकद आहे. जर आपण हे धडे खरंच आपल्या आयुष्यात उतरवले, तर कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची हिंमत नक्कीच मिळू शकते. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा, स्वतःचे नियम स्वतः बनवा. जगाचे नियम जगासाठी आहेत, पण तुमचे नियम तुमच्यासाठी काम करतात. स्वतःची शिस्त, स्वतःची मूल्य आणि स्वतःचा मार्ग तयार करणं हीच खऱ्या यशाची सुरुवात आहे. तर मग आता प्रश्न हा उरतो की ह्या सगळ्या प्राचीन शिकवणींपैकी कोणता एक धडा आपण आजपासून आपल्या आयुष्यात वापरायला सुरुवात करणार? नक्की विचार करा. कारण ज्ञान मिळवणं महत्त्वाचं आहेच, पण ते वापरल्यावरच त्याची खरी शक्ती कळते.